Hey guys, welcome to my channel. This will be my first vlog for this channel. My channel name is Simply Me. First of all, my channel is all about daily vlogging, my lifestyle, my traveling vlogs, and so in the upcoming videos, you will be able to see my lifestyle, how I live, and how I travel, and all things I'm gonna share with you. So, what's the special about this vlog? So, actually, I'm at my home. So, basically, I live in Pune for my job, away from home, and I am here with my parents. So, there is a special dish today in my lunch, and I wanted to share it with you. So, there is this Maharashtrian dish, all the Maharashtrians out there can relate, and it's Puran Poli. But what special Khandeshi tadka is that is it's Khaparcha Puranpoळ्या. So all the Khandeshi will also relate. And it's not like my vlogs will be overall in Marathi or overall in English. It's kind of mixed. So all the audiences can relate. And the special thing is Khaparcha Puranpoळ्या is it's like a big pori and I am going to show it to you. My mom is currently cooking. I'll take you there. Hi mom. हाय नेहा. काय करते? पुरणपोळ्या करते. अच्छा मला पण शिकव ना. बघ मग. हे गोळे केले का तू असे? हां, हे असे गोळे घ्यायचे. ओके. त्यांना असं करायचं हाताने. हे असं मोठं झालं की हे असं करायचं हाताने. त्यानंतर थोडं त्याला लाटायचं. नंतर थोडं असं ठेवायचं. नंतर थोडं लाटायचं याला. हे असं एवढं झालं की याला याच्यावर ठेवायचं. बघा हे दुसरं इथे ठेवायचं. 2 मिनिट. ती झाली? आता यात पुरण भरायचं. हे हरभऱ्याच्या डाळीचं पुरण. थोडं जास्त होतंय ते. गूळ टाकलाय का? गूळ टाकलाय. So we have added jaggery guys, not sugar. असं करायचं. त्यानंतर हे पातळ उचलून त्याच्यावर असं ठेवायचं. त्याला त्याच्या कडा अशा दाबून घ्यायच्या म्हणजे पुरण निघायला नको. म्हणजे सील करते तू ते. सील करते. त्याला असं करायचं. पुरण चौफेर पसरतं म्हणजे. गव्हाच्या पिठाचं बनतो ना? हो. नंतर त्याला थोडं पीठ टाकायचं गव्हाचं. त्याच्यावरून पण पीठ टाकायचं. त्याला हलक्या हाताने असं लाटायचं. आणि हे करतो आपण ते त्याला काय म्हणतात मोठं ते ब्लॅकवालं? ते ब्लॅक खापर. ओके. सो यू विल गेट दिस ओनली इन खानदेश. तर नॉर्मली आपण तव्याच्या पुरणपोळ्या बनवतो ना सगळीकडे. हे फक्त खानदेशमध्ये बनवतं ना? हो, ओनली खानदेश. So this you will get only in Khandesh. So you have to come to Khandesh to eat this. त्याला असं लाटून घ्यायचं. तू हे कोणाकडून शिकली मम्मी? हे मी माझ्या मामीकडून शिकले. हे असं एक्स्ट्रा निघालेलं पुरण काढून घ्यायचं. परत याला असं कडा लाटायचं. त्याच्या मध्ये नाही लाटायचं, कडेने लाटायचं. म्हणजे मध्ये तू थोडं थिक ठेवलंय. असं करायचं त्याला म्हणजे ते पुरण सगळीकडे पसरतं. हा, दिस इज गोइंग टू बी अ चॅलेंज.
सो असली चॅलेंज आता चालू होतोय. नॉर्मली साईज मोठी असते ना याच्यापेक्षा, आपला थोडा छोटा आहे खापर. हो खापर छोटा आहे आपलं पोट सो द लेडीज इन खानदेश म्हणजे माझे आजी वगैरे हे याच्यापेक्षा अजून मोठा खापर असतो. सी गाईज, हा खापर साईज इज अ लिटल बिट स्मॉल. याच्यापेक्षा अजून मोठा साईज पण असतो. ते चुलीवरचं असतं. असं घ्यायचं हातावर. असं असं हात फिरवायचा म्हणजे ती आपोआप मोठी होते. फाटत नाही ना? नाही. नंतर हिला अशी खापरवर टाकायची. डन. डन. See guys, it's cooking right now. तूप पण टाकता याच्यावर? या पुरणपोळीच्या घडीमध्ये टाकतात तूप. अच्छा, इथे वरती शेकायला नाही टाकत. नाही. हे असं असतं पुरण. दिस इज द फायनल प्रोडक्ट. सो इट्स व्हेरी डिलिशियस. तुम्ही तूप टाकून खा, अजून भारी लागतं. पलटते का त्याला आता? ओके, नाईस वन. झालं आता? याच्यानंतर डायरेक्ट काढशील ना? झाली आहे. इट्स टाइम टू टेक इट ऑफ. हां ठीक आहे, काढ. वाव, किती मस्त दिसते गरम गरम. त्याच्यावर तूप टाकून किती छान दिसेल ना? दिसेल नाही, सॉरी, किती टेस्टी दिसेल. वाव, इट्स माउथ वॉटरिंग. तुला खायची का? मी तर खाणार गरम गरम. खा की मग. So guys, this is the final outcome. पुरणपोळीचा ताट. So this is पुरणपोळी which my mom made. This is तांदळाची खीर. This is कटाची आमटी. This is भजी, rice, and this is कुरडई पापड. So this is so tempting and delicious. I am going to try. You also try at your home. So this was all about my day today and what I'll be having in my lunch. If you like my content, please like, share, subscribe, and keep supporting. Stay healthy and positive. Bye.